नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आयल्यानगर येथे आलेलो आहोत. शेतकऱ्यांची आपण ओळख करूनच घेणार आहोत. पण तुम्ही मोसंबी अथवा संत्रा कोणत्याही बागेची लागवड करत असाल किंवा टेंजरीन संत्रा सुद्धा लावत असाल तर जी नर्सरी आहे तर ती व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे. त्याचं उत्तम उदाहरण आपण इथं बघू शकतो का नर्सरी का व्यवस्थित निवडावी आणि त्याचे नंतर आपल्याला ज्यावेळेस बागेला फळं लागतात तर त्याच्यानंतर आपला किती तोटा होऊ शकतो किंवा किती नुकसान आपलं होऊ शकतं, याच्यासाठी आपल्या या बगीच्यामध्ये जे आपण बगीच्यामध्ये आलेलो आहोत तर या बगीच्यामध्ये 4 प्रकारचे झाडं या ठिकाणी निघालेले आहेत. आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून माहिती घेऊया याची. परंतु हे जे चांगले झाडं आहेत याला एकदम जबरदस्त माल लागलेला आहे, हे बघू शकता. परंतु जे बाकीचे झाडं आहेत, काही झाडावरती माल नाही आहे, काही झाडं असे खाली पसरलेले आहेत आणि काही झाडं मोसंबीची सुद्धा याच्यामध्ये आहेत. तर आपण प्रथम शेतकऱ्यांची ओळख जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढची चर्चा करूयात. आपला परिचय द्या. मी शिवाजी यशवंत दामणे, राहणार चारोळा कासार, तालुका अहिल्यानगर. आता आपल्या बगीच्यामध्ये जी रोपं आपण आणली होती तर त्याच्यापैकी किती प्रकारची झाडं आपल्या बगीच्यामध्ये? माझ्याकडे काय झालं, हे रोपं मी आणले. आता जे रोपं लागण केल्यानंतर पहिले जो वर्ष जाऊ 6 महिने आपल्याला काही कळत नाही. ज्यावेळेस ते मोठाले होतात आणि फळ धरण्याच्या टायमाला ते रोपं ओळखू येतात व याच्यात काय आहे. बरोबर. तर माझ्या बागेत काय झालंय, तुम्ही पहा आता 3-4 प्रकारचे रोपं नर्सरीतून आले. काय होतं, आपण रोपं घेताना काय आपल्याला कळत नसतं. ते थोडे वयाने मोठे झाले, कुठंतरी थोडेफार फळे यायला लागल्यानंतर ती जात कळायला सुरुवात होती. बरोबर. आणि ह्या रोपामध्ये अशी फसवाफसवी होती. आता हे पहा, हे झाडाला किती फळे, बरोबर, भरपूर प्रमाणात फळं लागली. या झाडाला भरपूर प्रमाणात फळे. आता हे पहा, हे कसं कोणकडे चाललंय बा. हे पूर्ण खाली याचा घेरा आलेलं आहे. हे एकदम उभारणीचं झाड आहे. जातीचं आणि ह्या जातीत किती फरक आहे. बरोबर आहे. हा? आता या झाडाला फळच नाही येत. म्हणजे एवढ्यात 3 प्रकार याच्यामध्ये झाले. 3 प्रकार याच्यात झाले. आणि चौथं एक झाड त्यांना जे दिलं गेलं ते म्हणजे मोसंबीचं एक झाड त्याच्यात मोसंबी टाईप निघलं. हा, मोसंबी टाईप सुद्धा एक झाड निघालेलं आहे. हा, असं हे प्रकार हे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल? माझं एकच म्हणणं आहे, नर्सरी कोणाच्या विश्वास न ठेवता ओळखीची खूपच संबंधित असलेले, 2 पैसे जादा का कमी पण खात्रीशीर बोली करून येऊन त्याच्याकडून बॉन्डवर लिहून सुद्धा घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी की बा ही एकाच जातीची पनेरी आहे. हो हो हो. आणि बरोबर आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्या झाडांना जीव लावायचा, लेकरापेक्षाही जास्त जीव लावायचा. त्याच्यानंतर फळं शेतकऱ्यांना एक अपेक्षा असते की ज्यावेळेस या झाडांची फळं येईल त्याच्यानंतर आपलं काहीतरी चांगलं होईल. आणि नेमकं फळाला झाडं यायची, त्यांना 5 वर्ष जीव लावायचा आणि त्याच्यानंतर जर झाडं अशा प्रकारची निघाली तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान या ठिकाणी होत असतं. आतोनात नुकसान म्हणजे असं होतं का, समजा 10-20% नफा आहे, त्याच्यात जर 25% झाडं असे जर आपल्या शेतकऱ्याला काय राहणार? बरोबर आहे, बरोबर. काय राहील सांगा ना. एक तर शेतकरी पहिलाच अडचणीत सापडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर असं परत जे नर्सरी धारक आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी एक त्यांना सुद्धा विनंती करतो की ज्या पण शेतकऱ्यांना तुम्ही रोपं देत आहे, शेतकरी म्हणजे ओरिजिनल घाम गाळून कष्ट करून पैसा कमवणारा शेतकरी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्यांना फसवायला लागले तर त्यांचे उरलेले 5 वर्ष म्हणजे आयुष्यामधले 10 वर्ष शेतकरी हा मागा जात असतो. त्यामुळं आपण जे रोपं तयार करतो 2 रुपये हक्काने जास्त घेतले पाहिजे. बरोबर आहे की नाही काका? 2 रुपये हक्काने जास्त घेतले पाहिजे, परंतु रोपं ही ओरिजिनलच शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला काय सांगतात की पनेरी कशी निवडायला पाहिजे? पनेरी एक तर पहिलं तुम्ही जवळ असो का लांब असो, पण माणूस पूर्ण खात्रीचा ओळखीचा त्यांनी दिलेले बागा बघितल्या पाहिजे. बरोबर. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे का मी सगळी रोपं याच्याकडूनच घेतलेली, त्याच्याकडेच तुम्ही पनेरी खरेदी केली पाहिजे. आपला मित्र असतो, नातेवाईक असतो, त्याची बाग पहा, त्यांनी कुठून आणली तो नर्सरीवाला शोधा आणि त्याच्याकडनंच पनेरी घ्या. बरोबर. आणि जसं काकांनी सांगितलं त्या प्रकारे आपण नर्सरीची निवड केली पाहिजे. एकतर आपल्याला माहिती पाहिजे की इथं डोळा ओरिजिनल बांधलं गेलेलं आहे किंवा मातृवृक्ष कसे आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर खालचं खोड कोणतं आहे, खुंट कोणतं आहे हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जमीन कशी आहे आणि त्यानुसार आपण खुंट कसं निवडावं याची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपण प्रत्यक्षात ज्यावेळेस रोप लागवड करतो त्याच्या आधी 4 बागा ह्या डेमो म्हणून बघितल्या पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण रोप खरेदी करण्याचा आणि नर्सरी निवडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. हा,
तरच आपण या मोसंबी असो, संत्रा असो किंवा टेंजरिन संत्रा असो याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. अन्यथा परत आपल्या आयुष्यामधले 5 वर्ष हे वयाला गेलेले 5 प्लस आपल्याला उभारणी घेण्यासाठी लागणारे 5 असे 10 वर्ष आपल्या आयुष्यामधले वयाला घालू शकतो. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. नमस्कार.